जय महाराष्ट्र मित्रांनो, साईराम. शुभ सकाळ. आज माझा मित्र विशाल हा मला भेटायला आला माझ्या ऑफिसला. खरं तर माझ्या साहेबांना भेटायला आला तर माझा मित्रच आमची जुनी ओळख आणि अचानक आमची भेट झाली. तर जी भेट झाली तर त्यावरून त्याने जे माझे यूट्यूबचे ब्लॉग्स आणि माझे जे काही व्हिडिओ पाहिलेत त्यावरून तो किती मोटिवेट झाला, त्याला ते किती आवडलं आहे आपण त्याच्याकडून ऐकूया. मी ओळख करून देतो. नमस्कार, मी विशाल भोसले आणि सध्या आज 1 वर्ष झालं की माझी स्वतःची जिम बंद होती. जेव्हा मी डॉनला बघितल्यापासून म्हणजे जे व्हिडिओ बघितले आता 1 महिना होत आला असं वाटतं, मी व्हिडिओमध्ये बघितले त्या बघितल्यापासून मी एक 10 दिवसापर्यंत मी जिमला जायचं वर्षभर जिम बंद होती माझी. पण मी स्वतः एवढं होतं आज मोटिवेट झालो आहे ना. आणि माझ्या मित्रांना मी सांगितलं खूप जणांना की बघा हे टॅलेंट असते, कोणी असं मोठं होत नाही, हे टॅलेंट असते, याच्यावरून शिकणं खूप आहे. आणि दादा तू असे छान व्हिडिओ बनवत जा, त्याच्यामुळे मी झालं मोटिवेट. पण माझ्यासगळे खूप जण अजून मोटिवेट तुझ्या व्हिडिओवरून झाले आहेत का. मी परलेमध्ये फिरतो ना तर मला खूप जण बोलत आहे की भाई डॉन सध्या खूप मेहनत करतो आहे आणि आपण त्याला सगळ्या एकदा भेटायला जाऊया, शुभेच्छा देऊया. आणि आपल्या आर्यभट्ट जिमचं तर खूप नाव मोठं करतोय, त्याच्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद विशाल. असंच तुझं प्रेम माझ्या पाठीशी कायम असू दे आणि तुमची साथ याच्यात माझी पाठी ऑल द बेस्ट सगळ्यांकडून आपल्या. आणि मला सुद्धा बरं वाटलं की माझ्यामुळे तुम्ही मोटिवेट होताय, तुम्हाला हे छान वाटतंय ऐकून मला खूप बरं वाटलं. आणि आम्ही मोटिवेट झालो आणि आमच्यामुळे खूप जण होत आहे. म्हणजे आज तुझ्याकडून खूप काय शिकणारच आहे. म्हणजे खूप म्हणजे जे तुझी प्रॅक्टिस तुझी आम्ही बघतोय सध्या घरातला स्ट्रगल खूप त्याच्यामुळे लोक तू नॅशनल खेळ आणि कबड्डीमध्ये वर्ल्ड कप खेळ ही आमची इच्छा आहे. आशीर्वाद असू देत पाठीशी. आशीर्वाद बाबांचा आहे, साईबाबांचा बस, आणि आपल्या गणपती बाप्पाचा आहेच बस. ऑल द बेस्ट बोलतो आणि 2 शब्द आपले. बस धन्यवाद भाऊ. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी रुपेश मावरे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा माझा फिटनेस चॅलेंजचा दिवस 22वा आहे आणि आजचा माझा वर्कआउट आहे लेग्स हा आवडता वर्कआउट आहे. पण आज लाईट वेट घेऊन रेपिटेशन जास्त घेणार आहे लेग्सला. हा पाडू वर्कआउट होणार आहे माझा लेग्सचा. तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करतोच. आणि या वर्कआउटने लेग्स पॉवर कशी इम्प्रूव्ह होते, काय होते हे तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये सांगेनच. आजची जिममध्ये ही गर्दी आमची झालेली आहे. मारुतीच्या आशीर्वादाने आणि लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने वर्कआउटला सुरुवात करतो. आता लेग्स वर्कआउट आहे. सिंगल प्लेट घेतली आहे 15-15 kgची. हे 25 रेपिटेशन आणि 25 बैठका असे 4 सेट घेणार आहे. पुढचा वर्कआउट तुम्हाला कंटिन्यू करतो. खालून जावा नाही ना. हेच कामं करणार हा ज्यांनी जी व्हिडिओ बनवले ना त्यांची बॉडी नाही झाली. खरं सोपं आहे. एक्झाम्पल देतो. हा आहे तो 2 आता नाही काढत. आधी जी व्हिडिओ काढली त्यांची बॉडी नाही झाली. हा आहे. सेकंड व्हेरिएशन. हा म्हणजे मगाशी तिकड नाही गेलं. मध्ये गॅममध्ये
लाईट वेटच घ्यायचं आहे. हेवी मारायची गरज लागणारच नाही तुम्हाला या वर्कआउटला. 4 सेट. अशा तऱ्हेने तिसरा सेट सरांचा कंप्लीट होईल. माझा तिसरा बाकी आहे आता. 25 बैठका, 25 बारवरती स्कॉट. नंतर आपण त्यांच्याकडनं ऐकूया या वर्कआउटला काय अनुभव आला. एक मिनटं बघा. चौथा सेट बाकी आमचा. सरांनी चालू केलं आहे, नंतर माझा चालू आहे. हेवीपेक्षा हा वर्कआउट खूप टफ वाटतो.
सेटला 20 रिपिटेशन आणि आता पुन्हा बैठका घेतो तेवढ्याच. दुसरा सेट आहे हा लेग प्रेसचा. हे 20 काउंट्स रेपिटेशनला 20 घेतो आणि बैठकासुद्धा 20. म्हणजे प्रत्येक व्हेरिएशनला प्रत्येक सेटनंतर तेवढेच रेप्स बैठका हे कंपल्सरी मारायचं आहे. मित्रांनो आता घेतोय लेग एक्सटेन्शन. हे थर्ड व्हेरिएशन आहे आमचं. 20 बाय रेपिटेशन घ्या. मजा आली आजच्या वर्कआउटला. आशिष सर तुम्हाला सांगतीलच अनुभव. अरे मोबाईल किती आहे फोन चालले. कृष्णा मी बुधवारी येतो घरी. आता काय नाही राहिलं संपलं आता. माझ्या पाठवून येऊन गेले. चालते. स्लो घ्या. माझा मित्र सतीश हा ह्या वर्कआउटचा एक्सपिरियन्स सांगेल तुम्हाला. तो पण लेग्स वर्कआउट करतो. त्याने हॅवीसुद्धा केलं होतं आणि हा वर्कआउट फर्स्ट टाईम केला होता जो आता आम्ही करतो आहे. तर त्याच्याकडून आपण ऐकूया ह्या वर्कआउटमुळे त्याला काय फायदा झाला. सतीश, आता जो आम्ही एक्सरसाइज करतोय लेग्सचा तो तू केलेलास माझ्यासोबत. मग तू हॅवी वेट पण केलंयस आणि हा पण केलाय. त्यामध्ये काय फरक जाणवला तुला? भरपूर प्रेशर येतो लाईट वेटमध्ये. हॅवीमध्ये जेवढं काय येत नाही तेवढं लाईटमध्ये येतो. जे काय डॉनने दाखवलं हा वर्कआउट एक नंबर बेस्ट वर्कआउट आहे. किती दिवस पेन होत होता? कमीत कमी 10 दिवस ते पेन होत होतं. आणि हे डॉनचा फॉलोअप करा. डॉनसारखी बॉडी सगळ्यांनीच बनवावी. अजून
कृष्णा नको बाबा हा वर्कआउटचा एक्सपिरियन्स सांग जो आपण केला होता. 2 दिवस नाही आलो जिम मध्ये आजारी पडलेलो पाय बी भरपूर दुखत होते. हेवी वर्कआउटला त्रास झालेला तुला? हॅवीला नाही झाला पण हा वर्कआउट केला ना 50 बैठक नाही खरंच खूप मजा येते हा वर्कआउट तुम्ही एकदा करून बघ. मित्रांनो आजचा हा आपला लेग्सचा वर्कआउट झालेला आहे. लेग्स नंतर मी सरावाला जात नाही, फिटनेसला जात नाही, कारण आधीच आपल्या मांड्या भरलेल्या असतात लेग्समुळे. त्यामुळे आजचा हा ब्लॉग माझा इथेच संपतो. आता मी माझा रात्रीचा मील करतो. भेटूया उद्याच्या नव्या ब्लॉगमध्ये. आजचा हा माझा लेग्स वर्कआउट तुम्हाला कसा वाटला आणि खरंच तुम्ही हा फॉलो करा. फॉलो केल्यानंतर मला तुमच्यात काय फरक जाणवतो आहे लेग्समध्ये मला नक्कीच कळवा. शुभरात्री. बाय.